श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. या वर्षामधील सर्वात शेवटची अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या येत्या 12 डिसेंबरला आहे. अमावस्येला चंद्र रात्रभर गायब असतो. मान्यतेनुसार या दिवशी खऱ्या मनाने केलेली प्रार्थना चंद्रदेव नक्कीच ऐकतात. या तिथीला पितृदेव पृथ्वीवर येतात आणि कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी पितरांना तर्पण करणे, स्नान करणे, दान करणे, असहाय्यांना मदत करणे हे अत्यंत पुण्यकारक आणि फलदायी मानले जाते. जर आपण या दिवशी काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर जणांना आर्थिक टंचाई असते, आर्थिक अडचणी असते किंवा घरात सतत आजारपण असते. एक झालं की एक व्यक्ती आजारी असतो किंवा नोकरीमध्ये देखील अडचणी अडथळे असतात. व्यवसाय देखील व्यवस्थितरित्या पार पडत नाही. तर अशा वेळेस काय करावे, कोणते उपाय करावे, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 12 डिसेंबरला सकाळी 6:24 प्रारंभ होईल, तर 13 डिसेंबरला पहाटे 5:01 समाप्त होईल. त्यानुसार अमावस्या तिथी 12 डिसेंबरला आहे. आपल्यावरती जर पितरांचा आशीर्वाद असेल ना तर आपल्याला कधीच कसलीच कमी पडत नाही. तर या दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर एका छोट्या ग्लासमध्ये आपल्याला दूध घ्यायचे आहे. त्या दुधामध्ये निम्मे दूध घ्यायचे आहे आणि निम्मे पाणी घ्यायचे आहे. हे दूध आणि पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे. पिंपळाचे झाड नसेल तर तुम्ही वटवृक्षात अर्पण केले तरी पण चालेल. तसेच हा उपाय आपण सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केला तरी पण चालेल. तसेच या झाडाखाली आपल्याला दिवा देखील लावायचा आहे. मग शुद्ध तुपाचा दिवा आपण तिथे लावावा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील आपण आवर्जून करावा. पिंपळाच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा घालाव्यात. तसेच हा जो दिवा लावणार आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून लावावा. यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील नांदते. तुमच्या घराजवळ जर पिंपळाचे झाड असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करावा. तसेच पितरांच्या तृप्तीसाठी या दिवशी खीर, पुरी आणि मिठाई बनवून दक्षिण दिशेला दिवा लावावा आणि संध्याकाळी दिवा लावून प्रकाशाने पितरांना मार्ग दाखवावा. पूर्वज तृप्त होऊन शुभ आशीर्वाद देतात. तसेच आपले जे काही पितृदोष आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर या दिवशी आपण संध्याकाळी पूजा झाल्यानंतर म्हणजे सायंकाळी पूजा झाल्यानंतर तुम्ही जी पण पूजा करता ती देवपूजा अगोदर करून घ्या. त्यानंतर आपल्याला एक छोटीशी पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी वाटी घेतली तरी पण चालेल. अगदी छोटी मातीची पंती घेतली तर त्यामध्ये आपल्याला कापूर टाकायचा आहे. मग भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम होईल आणि भीमसेनी कापूर जर तुम्हाला नाही मिळाला तर आपल्या 2 साध्या कापराच्या वड्या आपण घ्यायच्या आहे. तसेच आपल्याला यासाठी थोडासा गूळ लागणार आहे. अगदी थोडा गूळ असला तरी पण चालेल. तसेच आपल्याला शुद्ध तूप देखील घ्यायचं आहे आणि आपल्याला कापरावरती थोडासा गूळ टाकायचा आहे. त्यानंतर थोडेसे तूप टाकायचे आहे आणि या सर्व गोष्टींचा आपल्याला जाळ करायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे ती पूर्णतः दूर होते. पहिल्यांदा आपण कापूर जाळायचा आहे. कापूर जेव्हा जळायला लागेल त्यानंतर आपण त्यावरती थोडासा गूळ आणि थोडंसं तूप टाकायचं आहे. तसेच हा धूर तुम्ही सर्व घरामध्ये पसरवा. हा धूर पसरवत असताना घरातील दरवाजा, खिडक्या या उघड्या ठेवा आणि तुमच्या गॅलरीमध्ये, बेडरूममध्ये, किचनमध्ये देखील आपण हा धूर पसरवायचा आहे. धूर पसरवत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे. हा धूर शांत झाल्यानंतर तुम्ही ती पंती एका ठिकाणी ठेवू शकता. मग अगदी गॅलरीमध्ये ठेवली तरी पण चालेल. त्यानंतर आपण देवापुढे बसायचे आहे. तुमच्या अडचणी, अडथळे देखील सांगायचे आहे. तुमच्या घरामध्ये काही वाईट शक्ती, नजरबाधा असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे अशी प्रार्थना देखील करायची आहे. या दिवशी आपल्याला 16 दिवे लावायचे आहे. मग दिवे कोणते घ्यायचे? मग तुम्ही मातीचे दिवे घेतले तरी पण चालेल किंवा कणकेचे 16 दिवे बनवून घेतले तरी पण चालेल. आत्ताच दिवाळी झाली त्यामुळे सगळ्यांकडे मातीची पंती ही उपलब्ध असेल. मग तुम्ही ते दिवे देखील घेऊ शकता. फक्त घेताना तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. धुवून घेतल्यानंतर आपल्याला या दिव्यांमध्ये तेल टाकायचं आहे आणि लांब वात टाकायचे आहे. आपल्याला हे दिवे दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचे आहे.
मग तुम्ही अगदी घरामध्ये दक्षिण दिशेला हे दिवे प्रज्वलित करू शकता. यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि पितरांच्या आत्म्याला देखील शांती मिळेल. पितृ प्रसन्न असतील तर आपली सर्व कामे ही व्यवस्थितरित्या पार पडतात. आपल्या कामामध्ये कधीच अडचणी आणि अडथळे येत नाही. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर असे 16 दिवे हे आवर्जून लावावे. तसेच आर्थिक अडचण दूर होण्यासाठी या आदर्श अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यामध्ये गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तसेच कापसाऐवजी लाल दोऱ्याचा वापर करून हा दिवा लावायचा. दिव्यात थोडेसे केसर घालून लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. पैशांची कधीच कमतरताही भासत नाही. भरपूर जणांना आर्थिक टंचाई असते. पैसा हा येत नाही किंवा पैसा आला तर तो कुठेतरी खर्च होऊन जातो. अगदी वायफळ खर्च होऊन जातो. आपल्याला कळत देखील नाही. मग महिन्याच्या शेवटी आपल्याला समजते की आपला या ठिकाणी पैसा खर्च झाला. तर अशा लोकांनी हा उपाय आवर्जून करावा. भरपूर वेळा मेहनत करून देखील त्याचा मोबदला मिळत नसेल तर आपण हा दिवा आवर्जून लावायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल. हा दिवा लावताना आपण सर्वप्रथम एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ टाकल्यानंतर तांदळावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कणकेचा दिवा घ्या किंवा मातीचा दिवा घेतला तरी पण चालेल. नंतर तुम्ही लाल दोऱ्याचा वापर करायचा आहे. त्यामध्ये थोडेसे शुद्ध तूप टाकायचे आहे. शुद्ध तूप टाकल्यानंतर केसर टाकायचे आहे आणि चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. त्यामुळे हळद टाकायला तुम्ही विसरू नका. हा दिवा लावल्यानंतर दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करावा. तसेच माता लक्ष्मीक आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात जी काही आर्थिक टंचाई आहे ती दूर होऊ दे आणि घरामध्ये पैसा यायला सुरुवात होऊ दे. पैशांबाबतच्या सर्व अडचणी या दूर होऊ दे. तसेच तुमच्या मुलांच्या देखील काही अडचणी असतील तर त्या देखील तुम्ही माता लक्ष्मीला सांगू शकता. यामुळे नक्कीच तुमच्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.